पालक आणि विद्यार्थ्यांसाठी एक मोठी बातमी आहे। अल्पवयीन मुलांना सोशल मीडियाच्या वापरावर बंदी घालण्यात आली। एवढंच नाहीये तर अल्पवयीन मुलं ज्या कंपनीच्या सोशल मीडियावर आढळतील त्यांना शेकडो कोटींचा दंड ठोठावण्यात येणार आहे। काय आहेत हे नवे नियम, त्यावरचा हा विशेष रिपोर्ट। सोशल मीडियावर अल्पवयीन मुलांना बंदी, मुलांच्या मानसिक आरोग्यासाठी निर्णय, मुलांनी खातं उघडल्यास 270 कोटींचा दंड। तुमच्या मुलांच्या हातात पेन, पेन्सिल किंवा खेळण्यांची जागा मोबाईलनं कधी घेतली हे कोणालाच सांगता येणार नाही। मोबाईलच्या खेळामध्ये सोशल मीडियावर ऍक्टिव्ह झालेल्या मुलांना इंस्टाग्राम, फेसबुक, स्नॅपचॅट, यूट्यूब, टिकटॉक अशा सोशल मीडियाचं अक्षरशः व्यसनच लागलं आणि याच सोशल मीडियापासून आपल्या लहानग्यांना दूर ठेवण्यासाठी आता मात्र कडक पावलं उचलण्यात आली आहेत। आता अल्पवयीन मुलांना सोशल मीडियाच्या वापरावर बंदी घालण्यात आली आहे। 16 वर्षाखालील मुलांना सोशल मीडिया बंद, फेसबुक, इंस्टाग्राम, यूट्यूब सारख्या ॲप्सवरही कडक निर्बंध, नियम न पाळणाऱ्या कंपन्यांना 270 कोटींचा दंड। मुलांना ऑनलाईन धोक्यांपासून वाचवण्याचा सरकारचा उद्देश, मुलांचं मानसिक आरोग्य सुरक्षित ठेवण्यासाठी कठोर निर्णय। जगभरात सध्या सायबर क्राईमच्या घटना क्षणाक्षणाला समोर येत आहेत, त्यामुळेच ऑनलाईन वातावरण मुलांसाठी सुरक्षित करण्याचा हा ऐतिहासिक उपक्रम म्हणावा लागेल। या निर्णयानं या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मना नवीन नियमांचं पालन करण्यासाठी वयोमर्यादा तपासण्यासाठी नवी यंत्रणा उभी करावी लागणार आहे। सोशल मीडियामुळे आपल्या शरीरावर वाईट परिणाम होतात, मनावर वाईट परिणाम होतात, त्याचे बरेचसे धोके पण आहेत। मुलाची जी क्रिएटिव्हिटी आहे ती कमी होते, त्यांना एक फोमो असतो, म्हणजे फिअर ऑफ फेल्युअर किंवा फिअर ऑफ मिस आउट, म्हणजे एखादी गोष्ट असं अननेसेसरी कॉम्पिटिशन होतं, सायबर बुलिंग आहे, सेक्शुअल कंटेंट आहे, अशा बऱ्याचशा गोष्टीला ते एक्सपोज होत आहे। माझं असं रिकमेंडेशन असेल की भारत सरकारने सुद्धा याच्याबद्दल पॉझिटिव्हली विचार करणं आवश्यक आहे। सोशल मीडियावर अल्पवयीन मुलांना बंदी घालणारा जगातला सर्वात मोठा निर्णय हा ऑस्ट्रेलिया सरकारनं घेतला। असा निर्णय घेण्याचा प्रयत्न याआधी फ्रान्स, जर्मनी, इटली, डेन्मार्क आणि मलेशियानं केला होता। मुलांना सोशल मीडियाच्या वापरासाठी पालकांची संमती देण्याचे निर्बंध लावण्यात आले होते, मात्र ऑस्ट्रेलियात संमती वगैरेची भानगड न ठेवता, कंपन्यांच्या नाराजीला भीक न घालता, मुलांच्या आरोग्याला प्राधान्य देत नो सोशल मीडिया या मोहिमेचं कायद्यात रूपांतर करून ऑस्ट्रेलियाच्या नव्या पिढीसाठी एक मोठा निर्णय ऑस्ट्रेलियन सरकारनं घेतलाय। त्यामुळे आता या निर्णयाचं इतर देशही अनुकरण करणार का याचीच उत्सुकता आहे। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही मराठी।